हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आत्ताच घरातली कामं वगैरे आटपली, 1 वाजला. तर मला उन्हात पण कामं आवरेपर्यंत सर्व ऊन चाललं गेलं. तर थोडंफार बाकी होतं. तर मी म्हटलं आता हे तुळस जी आहे ना ती खूपच उंच उंच वाढत चाललेली होती. जेव्हा लहान तुळस असते म्हणजे आपण जेव्हा रोपटं लावतो ना तर तिचे जे शेंडे असतात ते जर व्यवस्थित आपण प्रॉपर जर खुडून घेतले ना तर मस्त अशी दाट तुळस होते. पण मी ते नाही केलं, म्हणून त्यामुळे अशी ती उंच गेली आणि एकदम उंच तुळस म्हणजे एवढी छान पण नाही वाटत. असे डेरेदार असली ना तर खूप सुंदर वाटते. तर मी म्हटलं आता थोडंफार आपण तिला जे शेंडे शेंडे आहेत, त्यानंतर ज्या मंजिऱ्या होत्या त्या पण भरपूर आलेल्या होत्या, तर मी त्या इथे आता कट करून घेते. आणि एक लक्षात ठेवायचं, तुळस जी आहे ना तर तिला कैची कधीही वापरायची नाही तोडायला, कारण की ती एक देवीच आहे आपल्यासाठी. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक झाडाला म्हणा किंवा मग प्रत्येक देवाला म्हणा त्याचं स्थान आपण देतो, तर ते आपण पाळलंच पाहिजे. तर तुळस जी आहे तर आपण तिची पूजा करतो, तिला आपली आई म्हणतो. आणि मराठी माणसाच्या घरासमोर तुळस जर नसेल ना तर घर परिपूर्ण होतच नाही आणि अंगण पण आपलं परिपूर्ण दिसत नाही. त्यामुळे तुळशीचं झाड आपण घरासमोर लावतो आणि त्याचे वैज्ञानिक पण काही आपल्याला फायदे आहेत, त्यानंतर धार्मिक जे आहेत ते पण आपल्याला फायदे त्यातून मिळतात. तर असं त्यामागचं कारण आहे. तर इथे आता तुळशीचं माझं काम सुरू आहे आणि भरपूर मंजिऱ्या त्याला आल्या होत्या, त्या मी कट करून घेतल्या जेणेकरून तुळस माझी म्हणजे अजून त्याला पालवी फुटेल त्यासाठी. आणि उन्हात इथे मी बसले आणि असं माझं काय काय एक एक काम सुरू असतं रोजच्या रोज, जेणेकरून आपलं ऊन पण खाणं होतं आणि आपले कामं पण होतात. तर तुळशीचं काम झालं, त्यानंतर जी माती आहे तर ती खालची वरी वरची खाली असं मी करत आहे, जेणेकरून आपली तुळस छान वाढेल आणि पोसेल पण छान. तर ही काळी तुळस आहे. तुम्हाला जेव्हा तुळशीचं झाड लावायचं आहे ना तर तुम्ही जे पानं असतात ना तर त्याला काळे असतात, काळसर प्रकारचे, तर ती तुळस तुम्ही लावा. त्याला कृष्ण तुळस म्हणतात. तर ती मी नेहमी तीच लावते, म्हणजे जे बी पडतं ना त्याचंच परत रोपं उगतात. आणि आमच्या घरी त्याच तुळशी आहेत, तुम्हाला बाहेर पण दिसतील, घराच्या बाहेर त्या उगलेल्या आहेत, काळ्याच तुळशी आहेत आणि त्या छान असतात, त्याचा वास पण छान येतो. तर तुळशीचं काम झालं. त्यानंतर हा गमला आहे बघा, तर यामध्ये माती भरपूर होती, म्हणजे तोंडापर्यंत त्या गमल्याच्या माती होती. तर ती मला खाली करायची होती, कारण की मी वरती गमले ठेवते ना, तर एखाद्या वेळी जर मला खाली घ्यायचं असेल गमला असे काही काम करण्यासाठी झाडांचे, तर भरपूर वजनदार होतं गमला, कारण की मातीच एवढी भरपूर भरलेली होती त्यामध्ये. तर मी आज म्हटलं त्याचं काम आपण आज करूया. भरपूर दिवस झाले करायचं होतं, पण उद्या करेन आज करेन असे दिवस जातात आणि शेवटी मी आज त्याचं काम काढलंच. तर मी पूर्ण माती त्याची काढून घेत आहे. एकदम म्हणजे त्यामध्ये एकदम खप्प माती बसली होती आणि भरपूर गमला मातीनं भरलेला पण होता, चिकट अशी माती होती. तर मी ती संपूर्ण काढून घेतली, गमला उलटा करून करून ती माती काढली. त्यानंतर पुन्हा म्हणजे एकीकडे झाड गेलं होतं, ते एका साईडलाच गेलं होतं, तर ते मला मधोमध पण लावायचं होतं. त्याचं काम मला आज करायचंच होतं काहीही करून. त्यानंतर ही मांजराची पिल्लं अशी मध्ये मध्ये माझ्या करत असतात. तर हे प्लांट आहे ब्रह्मकमळचं. तर आम्ही हे प्लांट म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मित्राने एकच पान दिलं होतं त्यांना, तर ते असं गमल्यामध्ये आम्ही खोचून ठेवलं होतं. तर त्यांनी असं सांगितलं होतं की हे पान पण लागतं, फक्त तुम्ही मातीमध्ये याला लावून टाका, त्या पानालाच पानं फुटतात. तर एका पानाचं झाड हे आम्ही तयार केलेलं आहे. तुम्हाला पण ब्रह्मकमळचं म्हणजे झाड तयार करायचं असेल तर कुठून तरी तुम्ही एक पान आणा त्याचं कापून, ते पान तुम्ही कुंडीत म्हणा किंवा मग असं खाली जमिनीत लावून द्या. 1 महिन्याभरात त्याला परत पानं फुटायला सुरुवात होते, ते कधीही मरत नाही झाड. तर ते ब्रह्मकमळचं झाड आहे, भरपूर फुलं त्याला येतात. पण फुलांचा पण त्या सीझन असतो, त्याचा सीझन असतो श्रावण महिन्यामध्ये. तर भरपूर फुलं येतात आणि भरपूर असं सुंदर फूल त्याला येतं. आणि आपल्याला माहितीच आहे की त्या फुलाची आपण जेव्हा ते ब्रह्मकमळ उमलतं ना, म्हणजे ते संध्याकाळचंच उमलतं आणि दिवस निघेपर्यंत ते सुकून पण जातं. तर असं म्हणतात की ब्रह्मकमळ जे फूल आहे ना तर त्यामध्ये अख्खं ब्रह्मांड दिसतं आणि त्याची पूजा पण आपण तेव्हा करतो. तर यामागे काय लॉजिक आहे तर ते काही मला माहिती नाही,
तर तुम्ही इथे बघू शकता त्या कुंडीमध्ये एकदम खालपर्यंत जे मुळ्या आहेत ना त्या गेलेल्या होत्या. आणि आपलं म्हणजे असं जर झालं ना, ही अवस्था जर झाली ना झाडाची, तर जे झाड आपण त्या कुंडीमध्ये लावलेलं आहे ना, तर ते कधीही वाढत नाही. तर तुमचं झाड जर वाढत नसेल ना, तर तुम्ही संपूर्ण झाड त्या कुंडीमधून काढून घ्या खाली, आणि परत ते झाड तुम्ही ज्या मुळ्या आहेत खालच्या त्या थोड्या थोड्या तुम्ही कापू पण शकता, जेणेकरून परत तुमचं झाड वाढायला लागेल आणि त्याला छान अशी फुलं वगैरे पण येतील. तर इथे आता संपूर्ण झाड मी काढून घेतलं, थोड्या ज्या मुळ्या आहेत त्याच्या कापून घेतल्या, झाड मोकळं केलं आणि परत ते त्या गमल्यामध्ये मी लावून दिलं. तर अशी जी कामं आहे झाडांची म्हणा, किंवा मग बाहेरची साफसफाईची म्हणा, किंवा मग इतर पण घरातली साफसफाईची म्हणा, मी संपूर्ण काम घरामधलं आवरून घेते. आपलं जे रुटीन आहे सकाळचं ते आवरून घेते. त्यानंतर मग 1 वाजेपर्यंत तर काम आपलं आटपून जातं. त्यानंतर एक एक कामं अशी काढायची, जेणेकरून आपलं जे घरचं काम आहे ते पण होऊन जातं आणि एक्स्ट्रा आपण जे काढतो ना ते पण कामं आपले होऊन जातात. आणि मंथली आपण जी क्लिनिंग काढतो किंवा मग असं एक्स्ट्रा जे कामं असतात वरवरचे ते आपले आधीच झालेले असतात. त्यानंतर मग मंथली किंवा वीकली आपण जी क्लिनिंग काढतो किंवा मग इतर कामं काढतो, तर त्याला एवढा वेळ लागणार नाही आपण जेव्हा ते काढू तेव्हा. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं. तर अशा प्रकारचं आहे माझं छोटंसं गार्डन. तर घराच्या मागे पण आमचं गार्डन आहे, तिथे मोठी मोठी झाडं आहे, म्हणजे आंब्याची, आवळ्याची, चिक्कूची, त्यानंतर नारळ आहेत, कढीपत्ता आहेत. तर भरपूर तिथे झाडं आहेत, सीताफळ आहे, ते मोठ्या मोठ्या झाडांचं झालं. त्यानंतर मी फुलांचं इकडे समोर असं कुंडीमध्ये फुलांची झाडं लावलेली आहे, जेणेकरून देवासाठी फुलं होतील, पण त्याला अजून पण म्हणजे जास्त फुलं आलेली नाहीत. त्याच्या मागचं कारण म्हणजे तुम्हाला इथे दिसत आहे मांजरीचे पिल्ले. त्यानंतर आमचे जे डॉग आहेत तर ते ना फुलं पण येऊ देत नाही, आणि झाडांना पानं जरी आली ना तर लगेचच ते खाऊन टाकतात. यांच्यामुळे म्हणजे कोणतंही झाड व्यवस्थित वाढून नाही राहिलं. तर त्याच्यामुळेच मी हे ज्या कुंड्या आहेत त्या सकाळी सकाळी अशा उन्हामध्ये ठेवते. त्यानंतर संध्याकाळ झाली ना तर मग अशा जे तुम्हाला दिसत आहे ना वरती ठेवून देते. कुंड्या ठेवायला जागा केलेली आहे वरती, तर एक एक कुंडी तिथे ठेवून देते, जेणेकरून हे लोक तिथे जाऊ शकणार नाही आणि माझे जे झाडं आहेत ते व्यवस्थित वाढतील. तर इथे आता झाडांचं काम झालेलं आहे, ऊन खाऊन पण झालेलं आहे त्यांना उन्हाची पण तेवढीच गरज असते. तुमचे जर झाडं वाढत नसतील किंवा मग त्याच्यावरती रोग वगैरे पडला असेल तर ते उन्हात ठेवा. त्यांना सूर्यप्रकाश पण तेवढाच गरजेचा असतो, जसं की आपल्याला सर्व गोष्टी गरजेच्या असतात, महत्त्वाच्या असतात. त्यात मग जेवण आलं, पालेभाज्या आल्या, त्यानंतर कडधान्य आलं, त्यानंतर मग पाणी. तर अशा गरजा आपल्याला लागतात. तशाच मग झाडांना सुद्धा त्यांच्या स्वतःच्या गरजा असतात. पाणी असतं, खतं असतं, त्यानंतर मग सूर्यप्रकाश असतो. तर तेवढं जर आपण त्यांना दिलं तर ते व्यवस्थित वाढतात. तर झाडांचं काम झाल्यानंतर मी थोडासा वेळ त्यांच्याजवळ असं बसत असते, त्यांच्याकडे बघत असते, आणि ते एकदम असे डोलत राहतात ना तर असं समजून जायचं की ते खुश आहे. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर एकच मला तुम्हाला सांगायचं होतं की भरपूर ताई ना कॉल करतात, ज्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे तर त्या कॉल करतात. तर एक कॉल जर मी नाही उचलला तर त्या एकामागे एक कॉल करत बसतात. नका करू, होता होईल तेवढं तुम्ही मेसेज करा. मी रात्रीच्या 12 वाजता जरी तुम्ही मला मेसेज केला ना व्हॉट्सअपवरती, तरीही मी तुम्हाला रिप्लाय देते. तर मी तुमची मदतच करणार आहे, पण कॉल उचलणं होत नाही, कारण की घरात पण भरपूर कामं असतात, त्यानंतर सेवेचं असतं, किंवा मग एखाद्या वेळी आम्ही बाहेर पण जातो, तर मी कॉल नाही घेऊ शकत, तसं बाहेर पण नाही बोलू शकत ना असं सेवेबद्दल काही. त्याच्यामुळे मग मी कॉलवर बोलणं टाळते. तर एकदा जर कॉल मी नाही उचलला तर तुम्ही जर अर्जंट जर असेल ना तर तुम्ही करू शकता, पण थोडं जरी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर लगेचच तुम्ही कॉल करता. तर कॉल नका करू, मेसेज टाका व्हॉट्सअपवरती. मी रात्रीचे 2 जरी वाजले ना तरीही मी रिप्लाय सर्वांना देते. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.